नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द इंडियन पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवरती. मी मयूर गुळे तुमचं स्वागत करतो. सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो. आपण खूप दिवसांनंतर आपला पॉडकास्ट आला, काही गोष्टींमुळे थोडासा डिले खूप झाला, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. आज आपल्यासोबत सचिन वाघ सर आहेत. हे सुप्रसिद्ध बिल्डर आहेत, तसेच बरेचसे प्रोजेक्ट सरांनी केले आहे. आपण आज रिअल इस्टेट बद्दल बऱ्याचशा माहिती सरांकडून घेऊयात. आणि ह्या पॉडकास्टच्या शेवटपर्यंत तुम्ही जर नवीन घर बांधत असाल किंवा अपेक्षा असेल किंवा त्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील अशी आशा बाळगतो आणि आजच्या पॉडकास्टला सुरू करतो. सर्वप्रथम सर नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय श्रीराम. जय श्रीराम. आपली यशोगाथा थोडक्यात सांगा सर. या क्षेत्रात म्हणजे कसे उतरले, कसं यायचं ठरवलं किंवा कसा प्रवास होता हा? मी मूळचा नाशिकचा, जन्म माझा पुण्यात झाला. बर. शिक्षण माझं शाळेचं लोणकर माध्यमिक विद्यालय वडगाव शिरीत झालं. ओके. आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट कुसरवाडियामध्ये झालं. कुसरवाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. बरोबर. तर तिथं मी फायनल इयर पास झाल्यानंतर तिथं कॅम्पस इंटरव्ह्यू होते. कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये मी सिलेक्शन झालो LNT मध्ये. ओके. तर LNT मध्ये मला ते 15,000चा पगार होता. अरे बापरे. पण मला त्यावेळेस म्हणजे नोकरी ही करायची नव्हती. बिझनेस करायचा पहिल्यापासूनच बिझनेस या क्षेत्रात मला यायचं होतं. बरोबर. त्यामुळे मी नंतर ती 15,000ची नोकरी नाकारून 3,000 रुपयाचं ही नोकरी स्वीकारली. ओके. मग कन्स्ट्रक्शन साईडवर जॉबला लागलो. आणि नंतर माणसाच्या ज्या मूलभूत गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, बरोबर. त्यापैकी निवारा हा एक आहे. म्हणून मी या कन्स्ट्रक्शन लाईनकडे वळालो. हळूहळू 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घेतला. बरोबर. कन्स्ट्रक्शनचे कामं केले आणि त्यानंतर देवाच्या कृपेने मला यश भेटत गेलं. आणि नंतर माझं एक स्वप्न होतं की लोकांचं जे स्वप्न असतं ते पूर्ण घर हे लोकांचं एक स्वप्न असतं. आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं की मग ते काहीतरी आपण साकार करू. म्हणून मी या कन्स्ट्रक्शन लाईन क्षेत्रात आलो. सर, प्रमोटर्स, डेव्हलपर, कन्स्ट्रक्शन, लँड डेव्हलपर या क्षेत्राची सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या अशा काय आहेत का? म्हणजे सुरुवात करताना आता काय ऑलरेडी कॉम्पिटिशन खूप आहे प्रत्येक क्षेत्रात. बरोबर. तर अडचणी तुम्हाला कुठल्या निर्माण झाल्या त्यावेळेस? तसं मला कन्स्ट्रक्शन क्षेत्राचा वारसा नव्हता. हो. तर मी म्हणजे शून्यापासून स्टार्ट केली. बरोबर. त्याच्यानंतर मग बऱ्याच अडचणी आल्या. फायनान्स उभे करणे, त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन समजून घेणे, त्याच्यानंतर कॉर्पोरेशन मध्ये प्लॅन पासची जी प्रोसिजर असते, अप टू मोजणीपासून कम्प्लिशन पर्यंत ज्या 15 NOC लागतात, बरोबर, त्या करून घेणे. त्यानंतर वेगवेगळे लोकल प्रॉब्लेम पहिले मी समजून घेतले सगळे कसे काय आहेत. मग काही समजा फायनान्स कमी पडला तर मग इंटरेस्टनी पैसे घेणे, त्याचं कॅल्क्युलेशन करणे, जागेचा रेट, कन्स्ट्रक्शनचा रेट, मिळणारा प्रॉफिट, याची एक सांगड बांधणे. मग हळूहळू एक्सपिरियन्स येत गेला त्याच्यामध्ये. म्हणजे अशा विशेष अडचणी अशा काही आल्या नाही शक्यतो? विशेष अडचणी म्हणजे फायनान्स. ओके. तुम्हाला एखादं प्रोजेक्ट म्हणजे प्लॅन चालू आहे त्याचा आणि तो प्रोजेक्ट जेव्हा पूर्ण होतो किंवा आपण हँड ओव्हर करतो तेव्हा ते जो आनंद असतो तो कसा असतो? काय खुशी भेटते त्यातून? जे ग्राहक आपल्याकडनं फ्लॅट घेतात तर त्यांचं एक घराचं एक स्वप्न असतं. ते स्वप्न जेव्हा साकार होतं त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघून तर त्याच्यात आपल्याला खूप मानसिक समाधान. नक्कीच. हो, नक्कीच. ग्राहकांना एक घर घेताना काय मुख्य गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे? काही अशी आहेत का महत्वाची गोष्टी? ग्राहकांनी पहिलं घर घेताना ते प्रोजेक्ट कोणत्या लोकेशनला आहे, ओके, त्याच्यात लाईट, पाणी, ड्रेनेज याची सुविधा आहे का, त्याच्यानंतर ते रेरा रजिस्टर आहे का, ओके, बिल्डर कोण आहे, त्याची पूर्वी माहिती, पहिली सगळी माहिती काढावी. त्याच्यानंतर तो आपल्याला प्रोजेक्ट कम्प्लीट करून हँडओव्हर करू शकेल का, याची एक माहिती काढावी. आणि हे सगळं माहिती झाल्यानंतर त्याचा टायटल सर्च व्यवस्थित वकिलाकडनं सर्च करून घ्यावा पाहिजे. बरोबर, की व्यवस्थित याचं टायटल क्लिअर आहे का, आणि मगच हे घर बुक करावं. आजच्या काळात पर्यावरण पूरक म्हणजे इको फ्रेंडली आपण असं म्हणतो कन्स्ट्रक्शन मागणी वाढत आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे का यावर? म्हणजे हे जर पुढे झालं पाहिजे का काय, म्हणजे त्याच्याबद्दल? हो, झालं पाहिजे, कारण पर्यावरण ही काळाची गरज आहे. बरोबर. पर्यावरण म्हणजे आपले जे ट्रीज आहेत, झाड आहे, ते आपल्याला ऑक्सिजन देतात, त्यामुळे आपण जगतो आणि आपण त्यांना कार्बन डायऑक्साईड. तर ते एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर आता पर्यावरणाला आमच्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये बरेचसे आम्ही
म्हणजे ट्री पण लावतो, ते आहे पर्यावरणाची हो, एनओसी हो, घेणं हो. आमच्या गरजेचं आहे. त्याच्यानंतर ओके. ग्रिल बिल्डिंग आता नवीन कॉर्पोरेशनने आणली आहे. बर. त्याच्यात पण आम्हाला टॅक्सला बराचसा बेनिफिट होतो. ओके. तर हे करणं गरजेचं आहे. म्हणजे झालं पाहिजे भविष्यात Yes, yes, पुढे. झालं पाहिजे. म्हणजे गरजेचं तर आहेच आणि पर्यावरणाच्या हिशोबाने पण ते खूप आता हो, पुढे खूप जाऊन गरजेचं आहे. भविष्यात गरजेचं Yes, आहे. yes, yes. महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्रात भविष्यातील जो काल आहे तो तुम्हाला कसा वाटतो? महाराष्ट्र हे देशातील गतिमान राज्य आहे. तर त्याच्यामध्ये IT सेक्टर असो, त्याच्यानंतर मेट्रो असो, शिक्षणाच्या बाबतीत असो, ज्या रिअल इस्टेट क्षेत्राला लागणाऱ्या किंवा मॅनपॉवर असो, ओके. सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या महाराष्ट्रात आहेत. नक्कीच. हो, 100%. त्यामुळे महाराष्ट्र हे रिअल इस्टेट क्षेत्रात पुढं खूप म्हणजे आता तर आहेच, हो, पुढं खूप प्रगती करणार आहे. बरोबर. त्यामुळे महाराष्ट्रात रिअल इस्टेट खूप चालणार आहे. भविष्यात आहेच. येस, येस. पण तसं जर आपण विचार केला सर एका दुसऱ्या निगेटिव्ह पॉईंटने तर कॉम्पिटिशन पण खूप वाढत आहे. हो, मग कॉम्पिटिशन. ते आता जर नवीन एखाद्या माणसाला उतरायचं असेल तर त्याला सल्ला तुमचा काय असेल एक छोटासा? क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन मेंटेन करणे, त्याच्यानंतर व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवणे, बरोबर. ऍज पर रेराप्रमाणे आपण ज्या अम्युनिटीज दिल्या आहेत पूर्तता करून मेन म्हणजे वेळेवर पोझिशन देणे. कारण काही वेळेस काय होतं, वेळेवर पोझिशन न मिळाल्यामुळं लोकांनी लोन काढलेलं असतं. बरोबर. हो. ते रेंटचा पण त्यांना द्यावं लागतं आणि इकडे EMI पण पे करावं लागतं. करायला लागतं. बरोबर. त्यावेळेस त्यांचं खूप नुकसान होतं. त्यामुळं टाइमात पोझिशन देणं, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन मेंटेन करणे हे खूप गरजेचं आहे. बरोबर. तुमच्या मते एखाद्या चांगल्या बिल्डरमध्ये कोणते गुण असले पाहिजे की म्हणजे असे गुण ज्याच्याने आपण म्हणू शकतो की हा हे प्रॉपर बिल्डर आहे म्हणजे ज्यांच्या थ्रू आपण जाऊ शकतो, असे कुठले गुण असे आहेत का काय? जेव्हा ग्राहक आपल्याकडं फ्लॅट घेतो तेव्हा तो त्याची आयुष्याची पूर्ण कमाई लावतो. कमायला होतो. नक्कीच. हो. कमाई लावल्यानंतर त्याला फ्लॅट व्यवस्थित हँडओव्हर करणं, म्हणजे व्यवस्थित वेळेवर म्हणा, चांगल्या जे काय अम्युनिटीज दिले ते बरोबर. आपलं कर्तव्य आहे. बरोबर. हो, त्यामध्ये नक्कीच. व्यवहारामध्ये एकदम पारदर्शकता असली पाहिजे, वेळेवर पोझिशन दिलं पाहिजे आणि तो ग्राहक आपल्यासाठी देव असला पाहिजे. कारण तो नक्कीच. हो. आपल्याला जे काही कन्सिडरेशन अमाऊंट देतो त्यामुळे आपण बिल्डिंग उभं राहून बरोबर. त्याच्या वेळोवेळी येणाऱ्या समस्याला आपण तोंड देणं, म्हणजे एकदा हँडओव्हर केलं आणि नंतर सोडून दिलं असं नाही. बरोबर. हो. वेळोवेळी जे काही समस्या आपले तरी सॉल्व्ह करत गेलं करणं पाहिजे. गरजेचं Yes, आहे. yes. नक्कीच. तर तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम केलं आहे सध्यापर्यंत जे पण आपले प्रोजेक्ट झाले किंवा जे काय असेल त्यातल्या तुमचा सर्वात आवडता प्रोजेक्ट असा आहे का कोणता? आणि असेल तर का? म्हणजे तोच आवडता का असं का? येस, येस. आतापर्यंत मी जे काही प्रोजेक्ट केले त्यापैकी न्याती इम्प्रेस ओके. विमाननगर सर्वात मोठा प्रोजेक्ट. बरोबर. मोठा कमर्शियल माझा प्रोजेक्ट नक्कीच. हो. आहे. लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, तुम्ही व्हिजिट करू शकता. हो. सरांच्या ऑफिसचं लोकेशन पण मी तुम्हाला देतो, तुम्ही येऊन व्हिजिट करा नक्कीच. सगळ्यात माझा आवडता प्रोजेक्ट आहे आणि तो एअरपोर्ट पासून, नगर रोड पासून, फिनिक्स मॉल पासून जवळ सर्व आहे. जवळ आहे. बरोबर. आणि आम्ही त्याला वर्डिंग खाली द क्वीन इन विमाननगर, हो. म्हणजे तो एक आहेच. नक्कीच आहे ते. खरं आहे. राणीसारखा बरोबर. project खूप बरोबर. सुंदर अशा रित्या नितीन न्याती सरांनी पण त्याच्यात खूप मेहनत घेऊन ओके. बनवलेला आहे. तर एक कमर्शियल प्रोजेक्ट आहे आणि खूप छान आहे. ओके. नक्कीच व्हिजिट करावी लोक. व्हिजिट करा, मी तुम्हाला लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. ग्राहकांसाठी घर घेताना काय काय तपासणं आवश्यक आहे? म्हणजे जसं की आपण रेरा वगैरे या गोष्टीबद्दल चर्चा केली, कागदपत्र झालं, कायदेशीर कागदपत्र जे असतील तर ते काय काय तपासणं गरजेचं आहे का कस्टमर दृष्टिकोनाने? मेन म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे रेरा हा गरजेचा आहे. बरोबर. हो. त्याच्यानंतर बिल्डरनी दिलेला तो प्लॅन सँक्शन आहे का, ओके. कमेन्समेंट बरोबर. सर्टिफिकेट हो. आहे का, ते कॉर्पोरेशन मध्ये जाऊन इन्क्वायरी करणे. करणे. बरोबर. त्याच्यानंतर आपल्या वकिलाकडनं एक 50 वर्षाचा टायटल सर्च काढून घेणे. ओके. त्याच्यानंतर व्यवस्थित पेपर नोटीस करणे बरं. पेपरमध्ये. हो. बरोबर. त्याच्यानंतर कोणाचं काय ऑब्जेक्शन आलं नाही पाहिजे. बरोबर. आलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपण ज्या बिल्डरकडनं घेतो त्याची आपल्याकडं माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके. तो कसा आहे, पूर्वी निगेटिव्ह काय प्रोफाईल आहे का त्याचं, ओके. पॉझिटिव्ह वेळेवर पोझिशन दिलेलं आहे का, परत त्याची कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे ते एक व्हिजिट केलं. एरिया पण मॅटर करतो का? हो, एरिया मॅटर करतो. बिल्डिंग क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान म्हणजे जे आपल्याकडे सध्या येतात मार्केटमध्ये ते कसे वापरले पाहिजे, कसा वापर झाला पाहिजे त्यांचा? आता पूर्वी आमच्याकडं म्हणजे आफ्टर RCC झाल्यानंतर ब्रिक वर्क ही टेक्नॉलॉजी, ब्रिक वर्क मध्ये आपण Okay. वॉल बनवायचं. आता मायवन म्हणून आलंय, बर. मायवन टेक्नॉलॉजी. बर.
एक आरसीसी मध्येच म्हणजे आरसीसी मध्येच वॉल बनते त्याची. ओके. तर बऱ्याचशा अशा लेटेस्ट टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत की इलेक्ट्रिक मध्ये आलेल्या आहे, प्लंबिंग मध्ये आलेल्या आहे, हो. बऱ्याचशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. तर त्याचा आपण वापर वापर केला होतोच पाहिजे. आणि नवीन नवीन येतच आहे रोज Yes, काय yes, ना yes, काय yes, yes. ते झालंच पाहिजे. नवीन उद्योजक किंवा बिल्डर बनू इच्छुकांसाठी तुम्ही एक काय सल्ला द्याल? तुम्ही आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. बरोबर. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती नीट समजा. अनुभव असलेल्यांकडनं मार्गदर्शन घ्या बरोबर. आणि जे काय आहे ते वेळेवर पोझिशन द्या. कारण जो ग्राहक आपल्याकडे जे काय फ्लॅट घेतो त्याला एक चांगल्या पद्धतीने ट्रीट करा. बरोबर. माउथ टू माउथ संवाद ठेवा त्याच्यासंग. बरोबर. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राहकांचा विश्वास मिळवा. विश्वास. बरोबर. हीच सर्वात मोठी तुमची पुंजी आहे. नक्कीच. हो. तुमच्या कामाच्या ठिकाणी वास्तुशास्त्र किंवा वास्तूचे नियम पाळले जातात का? जे आपले प्रोजेक्ट झाले, जे आपण स्वतः बनवतो त्यामध्ये हे गोष्टी पाळले जातात का? हो, वास्तुशास्त्र तर आमच्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये खूप महत्वाचं आहे. बरोबर. नक्कीच. हो. कारण बेसिक जे ईस्ट वेस्ट एंट्रन्स म्हणा, किचनची डायरेक्शन म्हणा, बाथरूमची डायरेक्शन, देवघराची दिशा वगैरे. देवघराची दिशा म्हणा, पाण्याच्या खालची पोझिशनची टाकी म्हणा, हे खूप गरजेचं आहे नक्कीच. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये. हा, तर आम्ही प्लॅनिंग मध्ये तेवढं जे शक्य असेल तेवढं ठेवतो म्हणजे वास्तुशास्त्र. ओके. म्हणजे पाळलं जातं मानसिक समाधान. नियम पाळले जातात Yes, वास्तुशास्त्राचे पाळले. आपल्याकडे. ड्रीम प्रोजेक्ट कोणता आहे सर तुमचा? माझा ड्रीम प्रोजेक्ट हे आता मगरपट्ट्यासारखी टाउनशिप बनवणे. ओके. त्याच्यामध्ये IT क्षेत्र, हॉटेल म्हणा, गार्डन म्हणा, सर्व मार्केट म्हणा, सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल एकाच याच्यामध्ये असल्या पाहिजे. म्हणजे ग्राहकाला बाहेर जाण्याची गरजच नाही पडली. म्हणजे शिक्षणापासून, हॉस्पिटल पासून, ट्रान्सपोर्टेशन पासून सगळं एक आतमध्येच भेटलं पाहिजे. नक्कीच होईल सर लवकरच. आपण तेव्हा दुसरा पॉडकास्ट घेऊयात. तुमच्यासाठी घर ह्या शब्दाचा उल्लेख कसा कराल तुम्ही? घर म्हणजे काय? घर म्हणजे केवळ छत नाहीये, तिथं सुरक्षितता, माया, आठवणी, जे आत्मिक समाधान भेटतं ते खूप महत्वाचं आहे. त्या DSKचं एक वाक्य आहे, म्हणजे घराला घर पण बरोबर. तर ते घर एक आपलं म्हणजे ऑफिस नंतर एक मंदिरच असतं. नक्कीच. आपली फॅमिली पण खुश राहील. बरोबर. श्रोत्यांसाठी कोणता खास संदेश द्याल तुम्ही? आता जागा घेताना सर्व गोष्टींचा विचार करून घ्या. तुमची कुठेही फसवणूक होणार नाही, तर याच्यावर लक्ष ठेवा. मागे सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित रेरा असेल, त्याच्यानंतर बिल्डरची हिस्ट्री असेल, त्याला सल्ला घेऊन, कायदेशीर सल्ला घेऊन फ्लॅट वगैरे घेतात. बरोबर. समजा आपण एक लँड घेतोय सर, जागा, त्याबद्दल घेताना काय गोष्टी आपण बघितल्या पाहिजे, काय गरजेचे असं काय आहे का? हा, आता जागा घेताना प्रथमतः त्याचा म्हणजे खरेदी खत, सेल डीड म्हणतो आपण, त्याचा 7/12, म्युटेशन एंट्री, हे 30-40 वर्षाचा पहिला सर्च घेतला पाहिजे. नंतर त्याची एक पेपर नोटीस केली पाहिजे. पेपर नोटीस 15 दिवसाची असते ती, वकिलांमार्फत. कोणाला काय ऑब्जेक्शन आहे का, हे झालं म्हणजे थिअरॉटिकली ऍक्च्युअली. पण प्रॅक्टिकल पण जागेवर जाऊन आजूबाजूला इन्क्वायरी करून काय जागेत वाद आहे का, काही यांच्या वारसाचे वाद आहे का, आजूबाजूला इन्क्वायरी केली पाहिजे. बरोबर. ही जागा घेताना ग्राहकांना समाधान कसे मिळेल, म्हणजे काय त्याबद्दल तुमचं मत कसं आहे? प्रामाणिकपणे सेवा देणे, वेळेवर संवाद ठेवणे, कायदेशीर बाबीची पूर्तता करून त्यांना फ्लॅट वगैरे हँडओव्हर करणे, त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन व्यवस्थित देणे, जेणेकरून त्यांना पुढे त्याचा अडचण आली नाही पाहिजे कोणत्या याच्यात. सरांचं एक पुस्तक सुद्धा लवकरच दिग्दर्शक होईल. तुम्हाला ते नक्कीच लवकर मी कळेल, तुम्हाला मी सांगेल. आपण ते दिग्दर्शक झालं एकदा सरांसोबत परत एक भेट होईल आपली थोडीशी. मी त्याचे काही प्रिंट आहे, 80-90 पानाचं ते पुस्तक आहे, मी तुम्हाला फक्त दाखवतो. हे सगळी माहिती सरांनी काढलेली आहे. हे सगळं एवढं पानाचं पुस्तक हे प्रॉपर, अजून ह्याच्यावर सगळं वर्किंग सगळी केली आहे. सरांची खूप ह्याच्याबद्दल मेहनत आहे. एवढे सगळ्या वर्षाचं जे सरांचं म्हणजे जो अनुभव म्हणा किंवा प्रोजेक्ट म्हणा, त्यावर पूर्ण हे प्रॉपर सगळं लिहिलेलं आहे. याच्यावर एक प्रॉपर पुस्तक दिग्दर्शक होईल. आपण ते झालं की तुम्हाला परत एक आपण छोट्याशा सरांसोबत पॉडकास्ट घेऊयात किंवा एक रीलच्या माध्यमातून तुम्हाला ते कळेल. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? म्हणजे काय ते पुस्तकाचा जो प्रवास हा एवढा
आपण जे दाखवलं एवढं हे सगळी माहिती मला झाली. ह्या क्षेत्रात गेले 21-22 वर्ष जो काय अनुभव आलेला आहे ओके. रिअल इस्टेटशी निगडीत, मग तो जमिनीशी असो, कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड असो, लिगल मॅटर असो, बरोबर. कॉर्पोरेशनशी रिलेटेड असो, की येणे करताना काय काळजी घ्यावी, मोजणी करताना कशी करावी, प्लॅन सँक्शन करताना कशाची पूर्तता करावी. म्हणजे प्रॉपर रिअल एस्टेट साठी सर. येस प्रॉपर त्याच्यामध्ये Okay. सगळं आलं रिअल इस्टेट. म्हणजे ते जर आपण कुणी बघितलं नवीन घर बांधताना किंवा काय तो तर ते आरसाचे बरोबर. आरसाच. काय म्हणजे काळजीच नाही काय. येस. एक रॅपिड फायरचे क्वेश्चन आहे सर. एक थोडस चर्चा खूप झाली आपली या गोष्टींबद्दल. आज थोडस आपण जरा निवांत गप्पा मारूयात त्याबद्दल. एक थोडेसे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तुमच्या आवडीच्या वगैरे ज्या काय आहेत ते. आवडता रंग कोणता आहे सर तुमचा? आवडता रंग आता माझं ऑफिसच्या वरून तुम्हाला वाईटच वाटते ती. वाईट हा आवडता रंग. नक्कीच हो. कारण प्रसन्न वाटतं, प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं. बरोबर. आवडतं खाद्यपदार्थ कोणतं सर? मला खाद्यपदार्थ असं नाही, पण साधा आपला भाजी पोळी वरण भात घरगुती जेवण. ओके. कोणता सण सगळ्यात जास्त आवडतो आपला? मला दिवाळी आणि श्री गणेश फेस्टिवल. ओके. कारण काय सर त्याचं? दिवाळी आणि गणेश म्हणजे असं का दोनच का कारण काय काय त्याचं? आता श्री गणेशच्या याच्यात सगळे जण एकत्र येतात. बरोबर. टिळकांनी जेव्हा स्थापन केला त्यांचा उद्देशच एकमेकांशी संवाद नक्कीच, हो. साधणं हेच होतं, नातेवाईक एकता. आणि श्री गणेश म्हणजे कोणत्याही शुभ कामाची सुरुवात सुरुवात करताना आपण म्हणजे त्यांच्याशी गणेश आहे ना करतो. मग. बरोबर. आणि आमच्यावर श्री गणेशाचे खूप मोठा आशीर्वाद आहे. मी खूप भक्त आहे. हो नक्कीच. दगडूशेठला मी जातो तर. आवडतं प्रवासाचं ठिकाण कोणतं? जर फिरायला जायचं म्हणलं 10-15 दिवस असं आराम निवांतसाठी तर कुठलं प्रवास ठिकाण निवडाल तुम्ही? माझं स्विस ड्रीम डेस्टिनेशन आहे. Okay. स्वित्झर्लंड. ओके. सर्वात आवडता चित्रपट आतापर्यंतचा? आतापर्यंतचा सगळ्यात आवडता चित्रपट म्हणजे लोकांना पण संदेश देणारा स्टुडंट लोकांना 3 इडियट्स. आवडतं गाणं कोणतं? आवडतं गाणं माझं पल पल दिल के पास. तुम्हाला कोणता खेळ आपला जो मैदानी खेळ म्हणा तो कुठला सर्वात जास्त आवडतो? आता क्रिकेट. जर एका आठवड्यासाठी कोणतं एक ठिकाण निवडायचं असेल तुम्हाला राहण्यासाठी म्हणजे सगळं सोडून फोन वगैरे बंद करून तर कुठं जाताल तुम्ही? मला मुळशीमध्ये एक मल्हार माची रिसॉर्ट आहे, ते खूप आवडतं. ओके. आरामासाठी ते Yes, निवडाल तुम्ही. yes. जसं आपलं थोडस चर्चा झाली सर त्याबद्दल आपलं एक रिअल इस्टेट मॉल असा आपण एक नावानी गोष्टी चालू करतो ज्याच्यामध्ये आपण एक संडेचा दिवस देतो लोकांना. Yes. जे आहे ते सगळ्या तुम्ही सोल्युशन्स लोकांसाठी ते देता प्रॉब्लेमचे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते काय होत म्हणजे काय आहे ते नेमकं? जनरली लोकांना रविवारीच सुट्टी असते, नक्कीच हो बरोबर. त्यामुळे आम्ही रिअल इस्टेट मॉलला आमच्या ऑफिसमध्ये चालू केले, रविवारचा दिवस निवडलाय. ओके. तर त्यासाठी लोकांचे रिअल इस्टेटशी निगडीत जे काही प्रश्न असतील बरं. किंवा त्यांच्या प्रॉपर्टी असतील, काहींना सेल करायच्या असतील, काहींना विकत घ्यायच्या असतील, आता आमचे देखील प्रोजेक्ट चालू आहेत, काहींना विकत घ्यायचे असतील, तर तिथे इथे एकाच छताखाली त्यांना सगळं सोल्युशन भेटत. वन Okay. ग्रुप वन सोल्युशन. बरोबर. तुम्हाला ऑफिसचा ऍड्रेस सरांचा डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. तुम्हाला काही शंका असेल या रिलेटेड तुम्ही डायरेक्ट सरांना व्हिजिट करा. आपलं नाव सांगितलं तर सर ओळखतीलच, काय अडचण नाही. तुम्ही येऊन सरांना रविवारच्या दिवशी भेटा आणि सर नक्कीच गाईड करतील 100% काय असेल तर त्या पद्धतीने सगळं होईलच. अजून काय सर तुम्हाला काय गोष्टी आपल्याकडून राहिल्या असतील आमच्याकडून तर तुम्हाला असं काय आहे का जे कव्हर करायला पाहिजे आपल्याला? नाही, आता सगळंच कव्हर झालं. जवळपास सर्व झाले. मग थांबायचं सर आपण आता. Yes. सरांचं मनापासून मी आभार मानतो. पहिली गोष्ट तर की धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला आज पॉडकास्टसाठी. खूप दिवसपासून आमचं चाललं होतं, थोडंसं गोष्टींमुळे थोडं लांबलं गेलं, पण आज सरांनी थोडा टाइम काढला त्याबद्दल सर तुमचं मनापासून धन्यवाद. Thank आणि you so much. बाकी नवीन पॉडकास्ट परत येतच राहील. तोपर्यंत या पॉडकास्टला जास्तीत जास्त प्रेम द्या, जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. आवडला असेल व्हिडिओ, मी आजपर्यंत कधी व्हिडिओत बोललो नाही पण आज बोलतोय सर, आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजपर्यंत कधीच बोललो नाही सर आम्ही, पण आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. आणि मागचा आपला पॉडकास्ट होता आनंद सरांचा, त्याला तुम्ही खूप प्रेम दिलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. असंच प्रेम या पॉडकास्टला पण द्या आणि भेटूच एका नवीन पॉडकास्टमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत मी मयूर गुळवे, कॅमेरामॅन शाहरुख सोबत रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.